वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार। आजपासून आपण सुरू करणार आहोत लॉंग व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओची पहिली रेसिपी असेल आपल्या रेस्टॉरंटची पनीर भुर्जी। चला तर मग रेसिपी सुरू करूया। आता पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत एक पॅन आणि त्याच्यात टाकणार आहोत 2 चमचे तेल। त्या तेल मध्ये टाकणार आहोत आपण 2 इंची बटरचा तुकडा। आता आपण हे बटर पूर्ण वितळून घेऊया तेलात। बटर वितळल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत पनीर। पनीर इथे मी 200 ग्राम घेतलेलं आहे। ते पनीरला व्यवस्थित आपण खालून वरून फ्राय करून घेऊया। आता हे पनीर आपण काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया। त्यानंतर इथे मी 2 कांदे घेतले मीडियम साईजचे आणि ते कांदे मी किसून घेतले। हे बघा या प्रकारे तुम्ही बघू शकता। एक मोठा साईजचा टमाटा घेतलाय, तो टमाटा सुद्धा मी इथे किसून घेते। आपलं पनीर इथे थंड झालंय आणि पनीरही आपण किसून घेऊया। हे बघा किती छान आणि सुटसुटीत झालंय किसल्यानंतर पनीर। आपण ज्या तेलात पनीर फ्राय केलं होतं त्या तेलात टाकूया चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे, 4 लसणाच्या कापळ्या बारीक चिरलेल्या, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या। आता आपण त्यांना फ्राय करून घेऊया। आपण जे 2 कांदे किसलेले होते ते कांदे टाकूया तेलात परतवायला। ते छान परतवून घेऊ। हे बघा असे छान असे लालसर कांदे परतवून घेऊया। त्यानंतर आपण त्याच्यात टाकूया किसलेला टमाटा। टमाटा पण छान परतवून घेऊया। कांदा आणि टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे। बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। आता आपण त्याच्यात टाकूया अद्रक लसूणची पेस्ट, ती पण 1 चमचा। ती पण छान परतवून घेऊया कारण अद्रक लसूण हे कच्चं असतं, त्याचं कच्चं पण घालवणं फार महत्वाचं आहे। त्यात टाकूया आपण धना पावडर 1 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची आणि 1 चमचा किचन किंग मसाला। आता आपण तोही छानपैकी परतवून घेऊया। एक जीव होईपर्यंत परतवा। आता आपण याच्यात चीज किसून घेऊया। चीज किसल्या गेल्यानंतर छान परतवल्या गेल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत पनीर किसलेलं। आता आपण पनीर पण छान असं परतवून घेऊया। आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे मीठ। आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। पनीरचा रंग जोपर्यंत सोनेरी होत नाही तोपर्यंत आपण पनीरला परतवत राहूया। पनीरचा रंग सोनेरी झालेला आहे बघू शकता। आता आपण याच्यात टाकूया कोथिंबीर। कोथिंबीर तोडून टाकलेली मला फार आवडते कारण जेव्हा कोथिंबीर जेवताना दाताखाली येते तेव्हा तिची चव खूप छान लागते। आता आपली भुर्जी तयार आहे, ती काढून घेऊया आपण एका प्लेट मध्ये। या पद्धतीने आपली पनीर भुर्जी तयार आहे। आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा।